पिंजरा पिंजरा रे। वीर, काही काम होतं का? वीर साहेब, काय बघतोस तू? आज पौर्णिमाही नाही तरी तुझ्याकडे पाहिल्यानंतर चंद्राचा भास होतोय मला। जवळपास निशिगंधही फुललेला नाहीये तरी रातराणीचा सुगंध सगळीकडे दरवळतो। दूर कुठेतरी मालकंस साकायला होतो। वीर साहेब, बघा, आपण आपल्या खोलीत नाही आहोत, आपण स्वयंपाकघरात आहोत। वेळ लागलाय का तुम्हाला? हो, वेळच लागलाय मला। बाबा, तुम्ही आता असे? मी माझ्या मुलीला भेटायला येऊ शकत नाही। बाबा, तसं नाही, पण एवढा अचानक? अगं नाही, खूप लांबच्या प्रवासाला निघालोय म्हणून तुला भेटायला आलो। लांबच्या प्रवासाला म्हणजे कुठे? अक्का आहेत ना बरोबर? अगं वेळे, ती कशी असेल बरोबर? ती इथे नको का तुमची काळजी घ्यायला? बाबा, अशा कोणत्या प्रवासाला चाललाय तुम्ही? ज्या प्रवासाला सगळेच जातात किंवा जावंच लागतं सगळ्यांना। बाबा, हाँ बोल वीर। हाँ गोरख दादा, अरे जरा आनंदीशी बोल ना प्लीज। हाँ काय का आनंदी, काय झालं? काका, बाबा कसे आहेत? अगं हे काय, मी तिथेच आहे। जरा फोन द्या ना त्यांना, मला बोलायचं आहे त्यांच्याशी। म्हणजे आनंदे, दादा गाढ झोपलाय, त्याला उठवून त्याला फोनवर बोलायला लावण्यात काय अर्थ आहे? नाही म्हणजे मी उठवू का? नाही, ठीक आहे, राहू द्या, त्याची काही गरज नाहीये। मी फक्त त्यांच्या चौकशीसाठी फोन केला होता। ते ठीक आहेत ना? मग झालं। आनंदी, काळजी करू नकोस। हे बघ, दादा उठला ना की मी लगेच फोन लावून देतो त्याला। मला बाबांशी बोलायचंय। लगेच फोन लावून देतो। ठेवा। ओजस, बघ ना रे, इथली सगळी लोक मला खूप त्रास देतात। त्या आनंदीने सुद्धा मला त्रास देण्यासाठीच इथे आणलंय। नारायणी, तुझ्या या अवस्थेत तू का असं राहतीयस? ओजू, फक्त माझ्या बाळासाठी। माझ्या काय? आपल्या म्हण ना। ओजस, हे बाळ फक्त माझं आहे, बाकी कुणाचं नाही। झालं का तुझं परत सुरू? आतापर्यंत जी गोष्ट मी सगळ्यांपासून लपवत होती ना, आता ती अख्ख्या गावाच्या समोर आली। त्यामुळे मला त्याची पर्वा नाहीये। एक गोष्ट लक्षात ठेव, मेलेलं कोंबडं कधीच आगीला भीत नसतं। नारायणी, तुला हे खूप महागात पडेल। नारायणी, आणि माझ्या नारायणी, काय झालं? एवढी का घाबरलीस तू? माझं सोड अगं, तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? तू रडलीस का? नाही, माझ्या डोळ्यांना उगाच सकाळपासून पाणी येत आहे। त्यात बाबांविषयी वाईट स्वप्न पडलं ना, उगाच भीती वाटते मला। त्यांना काय धाड भरले तेव्हा? ठणठणीत असतील ते। हा, काय? काही नाही अगं, बाबांना काय होणार आहे तेव्हा? मला स्वयंपाक आहे, मी आलेच। हा, आता इथे सगळं काही ठीक झालंय। आता फक्त त्या ओजसला लवकरात लवकर या गावाच्या बाहेर काढलं पाहिजे। पिंजरा